ऑलमोस्ट साधारणपणे तुम्ही ड्रग इन्स्पेक्टरची एक्झामही दिली होती. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही ती एक्झाम दिली 20 वर्षापूर्वीची ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम आणि आत्ताची एक्झाम मे बी सेंट्रलची असेल, स्टेट गव्हर्नमेंटची असेल, काय फरक तुम्हाला जाणवतो? तसा तुम्ही उल्लेख पण केला इंडस्ट्री एक्सपिरियन्स, तो काय प्रकार आहे? नाही, आता काय झालं सर, आमच्या म्हणजे त्या कालखंडामध्ये जवळजवळ 18 महिन्याचा इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स शेड्यूल C1 इंडस्ट्रीचा लागायचा. म्हणजे जे काही पॅरेंटल मॅन्युफॅक्चरिंग आहे, तर ती जी काही अट आहे ती आता काढून टाकलेली. म्हणजे आता स्टेटला पण नाहीये स्टेटलाही नाही आणि सेंट्रलला नाही. तर तुम्ही मिनिमम B.Pharm असाल तर तुम्ही ती परीक्षा देऊ शकता, M.Pharm असेल तर देऊ शकता, प्रश्नच नाही. तर आता भविष्यामध्ये त्या संधी अनेक उपलब्ध होणार आहेत, तर मुलांनी मला वाटतं त्या तयारीला लागलं पाहिजे. तर ते ड्रग इन्स्पेक्टरचा जो काही सिलेबस आहे, तुम्ही जो प्रश्न केला की पूर्वीचा सिलेबस आणि आताचा काय फरक आहे, तर नक्कीच फरक आहे. पूर्वी आता जो सिलेबस थोडा वास्ट आहे, सब्जेक्ट थोडंसं डेप्थ वाढलेली आहे. ओके ओके. आणि ती डेप्थ मला वाटतं त्या त्या कालखंडानुसार वाढत जात आहे. तर तुम्ही त्या डेप्थचा अभ्यास करा. मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे, या परीक्षेचा अभ्यास करताना तुमचं जे काही बेसिक नॉलेज आहे त्या विषयांचं, ते नॉलेज जर तुम्हाला सर असेल तर मला वाटतं हे एक्झाम फार काही अवघड नाही. कारण आपण साधारणतः चित्र असं दिसतंय सगळीकडे, आपण फार एक्झाम ओरिएंटेड बनत चाललेलो. नाही, एक्झाम ओरिएंटेड जे काही आपण पारंपरिक अभ्यास करत आलेलो आहोत. आणि आजचं थोडंसं कोरोना नंतरची जी काही पिढी आहे त्यांना मला या निमित्तानं सांगावंसं वाटेल की आपण जे टेक्नोसॅव्ही झालेलो आहोत आणि आपल्याला पुस्तक वाचण्याचा कंटाळा आहे, ते साधारणतः मी आजच्या जनरेशनमध्ये बघतो. निश्चित काही मुलं असतील, करत असतील, प्रश्न नाही. परंतु ओव्हरऑल मी जेव्हा पाहतो तेव्हा मुलांचा पुस्तकांकडे किंवा पुस्तक वाचनाचा कल कमी होत चाललेला आहे. आणि मोबाईलमध्ये पटकन नोट्स अवेलेबल होतात, तेच वाचायचे आणि त्याच्यावरच परीक्षा द्यायच्या. असे बरेचसे उदाहरणं मी पाहतो. तर तुम्हाला या निमित्ताने मी सल्ला देईल की या परीक्षेची तुम्ही खरोखर गांभीर्याने तयारी करणार असाल आणि निश्चितच तुमचं काही ध्येयधोरणं ठरलेली असतील तर तुम्ही क्रमिक पुस्तकं जी काही तुमच्या वेगवेगळ्या विषयांची फार्मसी ती सखोल वाचली पाहिजे. त्यातलं बेसिक नॉलेज घेतलं पाहिजे. बेसिक कन्सेप्ट जर तुमचे क्लिअर असतील तर मला वाटत नाही या परीक्षेचं फार काही अवघड आहे. ती केंद्र स्तरावरची असेल किंवा राज्य स्तरावरची.